खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज इथे खूप छान मस्त वेदर आहे, एकदम ढगाळ आणि एकदम पाऊस पडतोय सकाळपासून. खूप छान वाटतंय, मस्त असं मध्यंतरी ना म्हणजे थंडी खूप छान थंडीचे दिवस होते आणि देन आता थोडं थोडं गरमी येत सुरू झालेली म्हणजे. आणि थोडं असं सनी वेदर झालेलं आणि मला ना सनी वेदर अजिबात आवडत नाही. प्रत्येकाचं तसंच असतं ना. आता जसं बोंबाड नेहमी म्हणते की तिला खूप कंटाळा येतो त्या वातावरणाचा आणि तिला खूप डिप्रेसिंग वाटतं. वेरज मी इतकं सनी वेदर बघितलं आहे आणि नुसतं ऊन ऊन आणि इवन इन मुंबई ऑल्सो, जिथे मी लहानाची मोठी झाली आहे, तर तिथेही मेजरली ऊनच असतं आणि पावसाळा असतो. पण अदरवाईज ऊनच ऊन असतं. तर मला उन्हाचा प्रचंड कंटाळा आहे आणि इथे आल्यापासून तर मला फार रेअरली असं वातावरण बघायला मिळतं. सो वेनेवर असं वातावरण असेल तर मला खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं आणि असं वाटतं काहीच करू नये, नुसतं चिल करावं. आणि पण तसं होत नाही ना. सो एनिवेज, आज वेगळ्या विषयावर पॉडकास्ट घेऊन आलेली आहे मी. बरेच दिवस हे कॅरेक्टर पेंडिंग होतं, तर म्हटलं आज मुहूर्त लावूनच टाकूया. सो बुचडा इज बॅक विथ हर बुचडा हेअरस्टाईल अगेन. ती बुचडा घेऊनच अशी आपण ताठ होऊन बसलेली असते आपली पत्रकार पोपटलाल. आणि त्या चवीचं तर काय झालं, एकदम कणा वाकलाय त्याचा. खूप मोठा धक्का बसलाय. जरी ती म्हणत असेल की नाही आम्हाला काही धक्का नव्हता, आम्हाला काही धक्का नव्हता. अरे तुला धक्का नव्हता पण त्याला बसलाय ना बाबा. ज्याच्यावर येतं ना, ज्याला सगळं मॅनेज करायचं असतं ना, त्याला ते कळतं आणि ते त्याच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट कळतं आहे. हिला काय जातं आहे बोलायला. हिच्यासाठी सांगू मंडळी, फक्त एकच गोष्ट हिच्यासाठी खूप छान आहे किंवा हिला सगळ्या ह्याच्यातनं पॉझिटिव्हिटी जी आपण म्हणतो, एक आशेचा किरण, ते म्हणजे हिला भारतात परत जायचं नाही आहे. दॅट्स इट. मग ते कुठेही असू दे, शी इज ओके विथ इट. हेच ती बोलली असती का जर तिला भारतात परत यावं लागलं असतं तर? इतक्याच खुशीने, इतकं स्पॉटिंगली घेतलं असतं का? सो हे ह्या प्रजातीचे लोक आहेत ज्यांना काही करून कसंही ते राहतील, कसंही म्हणजे ॲडजस्ट करतील, जुगाड करतील, तिथले गरीब म्हणून राहतील, पण भारतात परत नाही. म्हणजे भारतामध्ये एक चांगली बेटर लाईफस्टाईल तिथल्या तिथे त्यांना जगता येईल, पण ते नाही करायचं आहे त्यांना. कारण काही प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन्स असतात. काही जणांना नाही राहायचंच आहे, तो चस्का आहे बाहेर राहण्याचा. काही जणांना रिस्पॉन्सिबिलिटीजपासून पळायचं आहे. काही जणांना म्हणजे काही का असेना, चल बाबा इथे आपण आपलं आपलं तरी करून राहतोय, कशाला पाहिजे, कोणाची झंझट नको. जसं की आपण बघितलं यांचं इक्वेशन काय आहे आणि कसं आहे ते, की आई वडील रडले तरी आईवडिलांना कसं उत्तर दिलं जातं त्याच्यावरून माहितीच आहे. ते आपल्याला आपण एक बघितलंच आहे. तर तशी यांची गत आहे. सो मला इतकंच सांगायचं आहे. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच, की कारण मी काही कमेंट्स बघितले की तू कुठल्याही गोष्टीला एकदम पॉझिटिव्हली घेते, कुठल्याही गोष्टीला तू असा तुझा अप्रोच असतो असा आणि स्पॉटिंगली घेते. तर त्याचं कारण हेच आहे की ती फक्त स्पॉटिंगली घेण्याचा म्हणजे आव आणते किंवा तिला ते घ्यावंच लागतं. ती त्याच्यात पण ओके आहे. मे बी तिला दुबईला मूव्ह व्हायला लागलं असतं किंवा ऑस्ट्रेलियाला मूव्ह व्हायला लागलं असतं, एनी अदर कंट्री अदर दॅन इंडिया, शी वॉज ओके. बाकी तिला काहीही नको आहे, फक्त तिला तिथे नाही जायचं आहे. फक्त एकच गोष्ट तिची रियालिटी समोर आणू शकली असती, जे म्हणजे की तिला भारतात परत जायला लागतं आहे किंवा त्याचसाठी तर हा रोल किंवा हे जे काही अरेंजमेंट आहे ती एक्सेप्ट करण्यात आलेली आहे. नाहीतर कंपनीने ऑप्शन दिलाच होता, टेक इट ऑर लिव्ह इट. सो टेक इट केलेला आहे. सो हा काही गेम बीम जे काही ही बोलते ना, ते काही गेम वगैरे नाही आहे. हे गेम त्याला विचारा ज्याला ना खरंच ह्या गोष्टीतनं जावं लागतं. त्याला विचारा ज्याला खरंच कंपनीने काही ऑप्शनच दिलेला नाही आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही परत जा, त्यांच्याकडे दुसरा कोणताच ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. ते लोक हेच म्हणतील लोकांना उल्लू बनवायचं. मी तर म्हणते ही तर बोंबाडच्या वरची खोटारडी आहे. इवन मी त्या ह्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं, कम्युनिटीमध्ये पण लिहिलं होतं की बोंबाड तरी काहीतरी बोलून बोलून तरी फसते, पण ही तर इतकी म्हणजे इतकी कोळून प्यायलेली आहे, इतकी पोचलेली बाई आहे की हिने कुठे भनक पण लागायला नाही दिली. वर तोंड करून सांगते की आमचं ठरलं होतं, सगळं झाल्याशिवाय काहीच सांगायचं नाही, काहीच डिस्क्लोज करायचं नाही. ओके, वी रिस्पेक्ट दॅट की तुमचा डिसिजन असू शकतो. बट कुठेही ती भनक पण लागू न देता, आणि त्यात हिने एक व्हिडिओ पण केला की असं काही नाही, आम्ही एकदम सेफ आहोत, आमच्या बाबतीत असं काही झालेलं नाही, आमच्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाही, जॉब एकदम सिक्युअर आहे. आणि आता ही बाई म्हणते की ले ऑफ होत होते आणि ते सुद्धा एकदा नाही दोनदा. ह्यांचं ग्रीन कार्ड प्रोसेसमध्ये असताना दोनदा ले ऑफ झाले आणि दोनदा ह्यांचं लटकलं. मग थर्ड टाईम ह्याचा रोल स्विच झाला.
अशी एक ना हजार वेगवेगळी काही ना काहीतरी यांनी कारणं सांगितले आणि या सगळ्या घडामोडी होत होत्या. हे ती म्हणते की ह्याची आम्ही गेल्या 8 महिन्यापासून हे सगळं चाललं आहे. त्या 8 महिन्यामध्ये हिने किती किती काहीही न दाखवता, काहीही डिस्क्लोज होऊ न देता, म्हणजे खरंच असं आपण आता असं मला वाटायला लागलं आहे की मे बी हेही एक कारण असू शकतं की बोंबाडला हाव पण जास्त आहे, तर तिला आता कंटिन्युअसली ते व्हिडिओज टाकायचे असतात, त्याच्यामुळे ती पकडली जाते. वेरॅज हिचे खूप गॅपने येत होते. रिसेंटली आता ती जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायला लागली आहे. त्याचं पण कारण मी थोड्या वेळात, म्हणजे हे माझे जस्ट अझम्पशन्स आहेत किंवा मला असं वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर त्याचं पण कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन. पण मध्यंतरी हिने खूप असे कमी व्हिडिओज टाकले आणि मग तो एक मध्येच तो शेजारच्या मुलाचा वगैरे पण व्हिडिओ टाकून घेतला हिने. म्हणजे जे जे पॉसिबिलिटी होती, जिथून जिथून हिला चान्सेस होते कमवायचे, जास्तीत जास्त कमवायचे, ते तिने सगळं ट्राय केलेलं आहे आणि ते सगळं तिने पायलअप करून ठेवलं. हे सगळे व्हिडिओ शूट करून ठेवले. इतके दिवस ही सगळं हे करत होती आणि जसं बोंबाडने पण असं खूप असे व्हिडिओज रेडी करून ठेवले त्याने. आता ती हळूहळू टाकते. हिने पण काही वेगळं केलेलं नाही आहे, हिने पण सेम केलेलं आहे. फक्त फरक इतकाच आहे दोघींमध्ये की ती त्यावेळेलाही कंटिन्युअसली काही ना काहीतरी टाकत होती. बोंबाड ही गायब झाली होती, पण बॅक ऑफ द कॅमेरा हिचं सगळं काही हे पुढचं सगळं प्रोसेस चालू होतं. आता मी हेच सांगते की जे मी तुम्हाला आधी म्हणाली की का आता हिचे कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओज येण्याचं मला का असं वाटतंय, तर त्याचं मुख्य कारण हे आहे की जिथे ही पूर्वी राहत होती, म्हणजे जे कुठली ती छोटी सिटी US मधली, आणि आता जिथे ती आहे त्या दोन्ही सिटीजच्या आर्थिक स्थितीमध्ये किंवा आपण जे म्हणतो की लाईफस्टाईलमध्ये खूप मेजर डिफरन्स आहे. तर इथे एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत आणि जसं की ह्यांनी सांगितलं की रोल सेम आहे आणि आमचे कस्टमर्स सेम आहेत. म्हणजे रिअली ह्या माणसाला काहीच अपग्रेड करता आलेलं नाही आहे. ह्याला साधा क्लायंट हा एक वर्ड पण आठवत नाही. हा कस्टमर म्हणतो. माझा मॅनेजर पण तोच आहे, माझे कस्टमर पण तेच आहेत. म्हणजे खरं यार, कसे येतात कहाँ से आते आणि मग असे गिरे हुए जॉब उठाते. ही अशी स्थिती आहे यांची. तर आता हे सर्वायवल थोडं कठीण होणार आहे. इथेच ती एकदमच कसं जगत होती आपल्याला माहिती आहे, इतर DBSच्या मानाने एकदमच आपलं काहीतरी हातपाय मारून आणि थोडं थोडं करून एकदम बेसिक असं लाईफ जगत होती. जराही कुठलाही एक्स्ट्रा खर्च नाही असं लाईफ. तर आता तर अजून लागणार आहेत, कारण इथे जर त्या एवढ्या छोट्याशा सिटीमध्ये तिचं लाईफ असं होतं, तर आता ती ज्या सिटीमध्ये मूव्ह झाली आहे ना, तिथे तर एकदम खूप एक्सपेन्सेस आहेत, मेजर एक्सपेन्सेस आहेत त्या सिटीचे. तर त्यामुळे तिकडे तर आता अजूनच क्रंच येणार आहे आणि सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला काहीतरी दाखवायचं असेल, जर त्यांना काहीतरी असं सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तेच लाईफस्टाईल जर त्यांना मेंटेन करायचं असेल, जे की बेसिकच होतं, पण तेच बेसिक लाईफस्टाईल पण त्यांना मेंटेन करायचं असेल, तर आता यूट्यूबची खूप मदत घ्यावी लागणार आहे आणि त्याचसाठी आता यूट्यूबवर भर देण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे बुचडाचं वर्चस्व असणार आहे आता. आणि त्यामुळेच तुम्ही बघाल तर बुचडा एकदम ताठ झालेली आहे आणि मोडून पडला कणा तरी फक्त लढ म्हणा असा काय ते चवीचा आविर्भाव आहे. तर तो त्याचा कणा थोडासा आता जरासा लूजनअप झाला आहे आणि बुचडा एकदम ताठ आहे. म्हणजे ती ताठच होती, आता अजून ताठ आहे, कारण आता थोडी भिस्त आहे तिच्यावर, थोडी आता रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे. अदर दॅन दॅट दुसरी गोष्ट तुम्ही जर नोटीस केलं तर त्या व्हिडिओमध्ये हिचं चाललेलं की आमचा विजा, आमचं असं, आमचा एवढे दिवस होता, मग आमचा विजा एक्सपायर झाला. तर बुचडे, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, तू कधी होतीस ग बाई H1B हां? तू तर ऑलवेज डिपेंडेंट विजा H4 वगैरे असणार आहेस. मग आमचा म्हणजे असं काय दाखवण्याचा प्रयत्न करते? ॲटलिस्ट त्या गोष्टीचं क्रेडिट तरी त्याला दे की त्याच्यामुळे तू आलीस, त्याच्या विजावर तू होती, त्याचा विजा एक्सपायर झाला म्हणून तुझा पण झाला, बिकॉज यू आर ऑन डिपेंडेंट विजा. तर हे तरी ॲटलिस्ट हे कर. त्याच्यात पण म्हणजे कुठे साधा उल्लेख नाही. ह्या बाईच्या तोंडून अजिबात असं निघत नाही की चवीचं होतं, चवीच्या ह्याच्यावरती आमचं असल्यामुळे. जर तू खरंच सच्ची असतीस आणि खरं बोलणारी असतीस ना, तर हा पॉईंट तुझ्याकडनं मिस झालाच नसता. तू स्पष्ट सांगितलं असतंस की चवीच्या विजाच्या ह्याच्यामुळे आमच्या विजावर अफेक्ट पडला.
म्हणजे त्याच्यावर आम्ही डिपेंडंट असल्यामुळे त्याचा विजा कॅन्सल झाल्यामुळे आमचा त्याच्याबरोबरच हे झाला किंवा त्याचं स्टेटस चेंज झालं तर आमचं पण होणार. हे म्हणजे एकमेकांबरोबर संलग्न आहे हे तू सांगायला हवं होतं, पण नाही, माझं, आमचा आमचा आमचा. आणि मग आमचं कशाला, मग आपलं का नाही? बाकी तर आपलं घर, आपली गाडी, आपलं हे, मुलं पण आपली आपली करतात, मुलाचं पण आपला बिल्लू, आपला टिल्लू, आपला, फक्त मला वाटतं नवरा सोडून बाकी सगळ्या गोष्टी आपल्या असतात. आणि आता हे विजा किंवा जे काही असे स्वतःचे असे जे काही असे स्वार्थाचे जे काही असेल ना थोडंफार, तर ते फक्त आमचं, बाकी सगळं आपलं. मग आपला विजा का नाही, आपला विजा का नाही एक्सपायर झाला? जर आपला विजा आपला नाही आहे तर तो तुझाही नाही आहे. H1B तुझंही स्टेटस कधीच नव्हतं. किती म्हणजे ना असं ते आविर्भावात राहायचं आणि आपणच काय खूप मोठे शहाणे आणि खूप मोठं आपण काहीतरी स्मार्ट आहोत. आणि हेच सत्य आहे की तुम्हाला कंपनीने सांगितलं की घ्यायचं तर घ्या, नाही तर निघा. आणि त्याचसाठी तुम्हाला कंपनीने कुठलेही तुमचे एक्सपेन्सेस बेअर केलेले नाहीत. जर तुम्हाला राजी खुशी आणि एका चांगल्या नोटवर जर कंपनी तुम्हाला मूव्ह करते तर डेफिनेटली तुमचं जे काही तुमचं स्टेटस असेल किंवा तुमचं जे काही ऑफिसमध्ये डेझिग्नेशन असेल त्या अकॉर्डिंगली तुम्हाला पर्क्स असतात, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचा खर्च कंपनी बेअर करते. ज्या अर्थी तुमचा कुठलाही खर्च कंपनीने बेअर केलेला नाही आहे त्या अर्थी तुम्हाला अक्षरशः तुकडे टाकलेले आहेत कंपनीने आणि ते तुकडे तुम्ही जे मिळतील ते उचललेले आहेत. आणि एक प्रेग्नेन्सी त्याचं तर ते पिल्लू सोडणं बंदच कर. उगाचच आपलं सगळ्या टायटलला प्रेग्नेन्सी, तो शॉर्ट टाकला त्याच्यामध्ये पण अर्धवट बोलून ते प्रेग्नेन्सीवरच काही उत्तर न देताच सोडून दिलं. म्हणजे इतकी चालूबाई आहे ही, पण तेवढीच चीप आहे, तेवढीच चिपडेगिरी करते, तेवढ्याच खुरापती करते. फक्त हिची नाही इमेज आणि असं काहीतरी. म्हणजे मी हे बघितलं पण आहे की चांगल्या भल्यांना डोळ्यावर पट्टी आहे हिची, पण ही सगळ्यात धूर्त बाई आहे. आणि प्रेग्नेन्सीचं तर आम्हाला अजिबातच काही वाटलं नव्हतं, कारण फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नेन्सी हे वादळ कसं काय असू शकतं. त्याच्यामुळे जेव्हा तू म्हणालीस की एक वादळ आला आहे आणि मूर्खासारखे जे लोक तुला कॉमेंट करत होते की प्रेग्नेंट आहेस का ताई, प्रेग्नेंट आहे का, त्यांना ना त्याच्या पलीकडे त्यांची लेवलच नाही आहे. त्याच्यावरून कळून येतं की तुला बघणारे पण किती कसले काय माइंडसेटचे आहेत. आणि सेकंडली एका मुलाचंच काय ते जेमतेमच चाललं आहे. म्हणजे ना त्या मुलाला कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना कसलं काय, त्याला काही म्हणजे काहीच त्याला फक्त स्कूलमध्ये जातो तो तितकंच त्याला काय ते आहे, म्हणजे तेवढं तर बेसिक असलंच पाहिजे म्हणून ते करतो तो. अदरवाईज त्याच्यावरच तुमचं काही एक्स्ट्रा काही एक्सपेन्सेस तुम्ही करत नाही आहात तर दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा सवालच येत नाही. अँड ॲज एक्सपेक्टेड यू ऑल्सो सेड द सेम की आम्ही कधीच नाही करणार. सो आम्हाला माहिती आहे तुम्ही कधीच नाही करणार, कारण नाहीच होऊ शकत ते जे चाललं आहे. आणि ठीक आहे, ज्याचा त्याचा डिसिजन आहे. अगेन म्हणजे तुमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही अकॉर्डिंगली तो निर्णय घेतलेला आहे. बट मला हेच सांगायचं आहे की ॲटलिस्ट तो मग फेक तो हे तरी नका आणू की अरे आम्ही काहीतरी भारी आहोत आणि आमचं सगळं एकदम सॉलिड आहे. कारण जे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय ना ते रियालिटीशी मॅच नाही होत आहे, ते दिसत पण नाही आहे. ॲटलिस्ट ते थोडंसं प्रिटेंड पण करता यायला लागतं. ते तरी असतं, तेवढं प्रिटेंड करायला पण आपल्याकडे ते असलं पाहिजे. पण तुमच्याकडे प्रिटेंड करायला पण काय नाही आहे. उरलेला मफिन, 2 मफिनचे तुकडे ही बाई एका एअरटाईट डब्यामध्ये भरून घेऊन गेली. म्हणजे जस्ट इमॅजिन. आणि ते सुद्धा म्हणजे असं आता खाऊन टाकायचं किंवा ते ट्रॅव्हलिंगमध्ये खायचं तर ते नाही, ते हिने त्या जे पार्सल येणार आहे ना त्या कंटेनरच्या ह्याच्यामध्ये टाकलं ते मफिनचे 2 तुकडे. म्हणजे लिटरली काय बाई आहे ही, काय ते मफिन पण सोडवत नाही हिला, ते मफिन पण घेऊन चालली. ते कंटेनर ते मागवलं तर त्याचं पण पूर्ण व्हिडिओ छापला हिने. नुसतं म्हणजे रॅन्डमली कॅमेरा चालू आणि आपलं सगळं भरतायत, सगळं करतायत आणि ते कुत्सित बोलणं कुचक्यासारखं. अरे कोणी विचारलंय तुम्हाला की तू काय करतेस की नाही करत, की तू काय मदत केलीस? एकतर मला ते सगळं काही शिफ्टिंग आणि ते सगळं काही करणं आणि स्वतः त्या गोष्टी करणं आणि ते बबल रॅपचा जो घोषा लावलेला ते सगळंच इतकं अनॉईंग होतं आणि इतकं म्हणजे पैसेचं चिंदी चोर आपण ज्याला म्हणतो तसं. यार तुम्ही मूव्हर्स अँड पॅकर्स पण हायर नाही करू शकत, म्हणजे हद्द आहे यार. आणि मग ते मित्र करून ते मित्र पण त्याच लेवलचे, त्याच्यामुळे ते असं म्हणजे
अपग्रेडच नाही, असं एक फॅमिली असं वाटतच नाही. हे बॅचलर लाईफच जगतात, जे बॅचलर येतात नवे नवे, आणि ते कसं फक्त हे लोक आपले आपले सेपरेट फॅमिलीज घेऊन जगतायत. बट ऑल इन ऑल अजून यांचं स्टेटस आणि यांचं जे काही लेवल आहे ते बॅचलरचीच लेवल आहे. आणि मग ते सगळ्यांनी यायचं आणि मग ते त्यांना कामाला लावायचं, आणि मग मी पण केलं. हे काय असं एक चालून नाही आलं, हे काय असं काय चालूनच आलं, हे असं थोडीच बसलं आणि हे आपोआपच पॅक झालं असं, म्हणजे ते सरकॅस्टिकली बोलायचं. कर ना बाबा, बडबड कमी कर आणि जरा दिसलीच करताना तर बरं होईल ना. कशाला लोकांना टोमणे मारते? जे दिसतं त्याच्यावर लोक बोलतात. तू सरळ पण बोलू शकते ना की मी तुम्हाला दाखवायला आता हातात कॅमेरा घेतलाय, पण मी पण मदत केली आहे. पण ते कसं ते बोलणं पण त्याच्यावरनंच कळतं की कुचकेपणा किती भरलाय अंगामध्ये. आणि इतकंच जर आहे ना तर मग करायचं होतं ना, हायर करायचं होतं ना. पण अगेन तेच, आता तो गाडी घेताना कसा मोठेपणा दाखवला की अरे बापरे आम्ही गाडी घेतली. आणि लेट मी टेल यू की ती म्हणजे तिथे म्हणत असतील त्याला एस यू व्ही क्रॉसओव्हर आहे त्याचं. फुल जर आपण हे केलं तर ती 5 सीटरच कार आहे. इट इज नॉट अन एंटायर एस यू व्ही, म्हणजे यू कॅनॉट कॉल इट एक्झॅक्ट एस यू व्ही. इट इज अ क्रॉसओव्हर एस यू व्ही, ज्याचं शेप थोडा एस यू व्ही टाईप असतो, बट इट इज 5 सीटर ओनली. सो जशी RAV4 आहे, त्याच्यानंतर होंडाची आहे, त्या टाईपच्या ज्या कार्स आहेत ते तोच प्रकार आहे. उगाचच ते आपलं असं म्हणजे कुठेही आपला मोठेपणा दाखवायचा. एवढं जर तुम्हाला परवडत होतं तर पॅकिंगमध्ये थोडं ना, म्हणजे कशाला त्या मित्रांना आणि ह्यांना त्यांना मेहनतीला जरा पण म्हणजे असं ते वाटत पण नाही काय मनाला दुसऱ्यांना कामाला लावताना वगैरे. अरे ते त्यांचं चांगुलपण आहे, त्यांनी केली मदत किंवा करतात ते मदत म्हणून. पण आपण किती हे करायचं? मग ते पैसे वाचवून जर तुम्ही कार आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या काय घेत असाल तर इट्स नॉट अ बिग डील. तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टीला चिंदीगिरी करता आणि कुठल्या भलत्या गोष्टीला काहीतरी मोठेपणा दाखवता. तो अजिबातच मोठेपणा वाटत नाही आहे. ते शेजारच्या मुलाचं पण तसंच, म्हणजे त्याचा फोटो एवढा वगैरे लावला आणि हिला माहिती आहे त्याच्या आधी पण असं, म्हणजे हिने एक हे सोडली, आपली पुरचुंडी सोडली की बाबा मी त्याला दाखवणार आहे आणि मला बरेच कॉमेंट्स येतात तर लवकरच त्याचा व्हिडिओ मी घेऊन येईन. आणि मग त्याचा फोटो लावला. म्हणजे लोकांना वाटलं, हिला कळलं की पहिल्या व्हिडिओला आपल्याला त्याच्यावरच्या खूप आपण त्याच्यावर उपकार केल्याचं दाखवलं, पण त्याच्या थ्रू आपणच कमवून घेतलं. ते काय कोणाच्या लक्षात आलेलं नाही. आता सेकंड टाइम स्टंट करूया, लोक येणारच म्हणून हिने त्याचा फोटो टाकला आणि किती अक्षरशः 30 सेकंद दाखवलं असेल त्याला. 30 सेकंड्सच्या वर अजिबात त्याला काही त्याचं फुटेज पण नव्हतं. बस ह्याच्यापेक्षा तर त्याने केलेला एक शॉर्ट व्हिडिओ खूप क्यूट आणि खरंच इमोशनल करणारा होता. म्हणजे ते त्याचे खरे इमोशन आहेत. तो प्युअरली त्याला ते हिने केलेल्या म्हणजे हिडन हिचे उपकार, म्हणजे त्याला असं वाटतं की उपकार केले हिने त्याच्यावर ह्याला शाउट आउट देऊन, पण ॲक्च्युली त्याने त्याच्या थ्रू तिने किती बेनिफिट करून घेतलाय त्याची त्याला पुसटशी कल्पनाही नाही आहे. इतका प्युअर सोल आहे तो. आणि हिने काय केलं आहे, शेवटी जाताना पण त्याचा फायदाच करून घेतला. आणि स्किप न करता बघा व्हिडिओ, पूर्ण स्किप न करता बघा. पहिली गोष्ट, जे लोक अगेन मला कळतच नाही की हे लोक कुठल्या ऑडियन्ससाठी व्हिडिओ बनवतात. आता भारतातल्यांसाठी बनवतात तर त्यांनी काय करायचं, इन्फॉर्मेशन चला ठीक आहे, त्यांना थोडं काहीतरी कसं असतं आणि थोडं असंच आयडिया इंटरेस्ट असतो जाणून घेण्यामध्ये, तर मे बी त्यांच्यासाठी ते असू शकतं. पण जे लोक तिथे राहत आहेत त्यांना माहिती नसेल. म्हणजे तुमच्यापेक्षा कितीतरी लोक बेटर लाईफस्टाईल जगतायत यार. कितीतरी लोकांनी जे इवन तिथे आहेत तर ते पण काहीतरी, तुम्ही जसं आलात तसं ते पण काहीतरी कशाच्या तरी बळावरच तिथे आलेत ना. ते स्वतःच सर्वाईव्ह करतायत ना, तर त्यांना पण स्वतःला माहिती आहे कुठे काय कसं करायचं, काय नाही करायचं, काय प्रोसेस असते. आणि ज्यांना समजा कोणी घर बीर घेतलंय तर ऑब्व्हियसली त्यांनी घर घेतलंय म्हटल्यावर त्यांना घराची बाईंग प्रोसेस आणि सेलिंग प्रोसेस त्यांना पण माहिती असणारच आहे. तर व्हिडिओ कशासाठी एवढा उगाचच? आणि एकही हे क्लिप मिस न करता पूर्ण बघा, म्हणजे रिटेन्शन वाढवा माझं. पक्की चालबाज, इतकी म्हणजे शब्दाला पकडेन अशी धूर्तबाई आहे. आणि कलर काढला आणि आम्ही ते, तुम्ही तो विकण्यासाठीच, तुम्हाला ते सेल करायचं होतं ते तेव्हाच आम्ही गेस केलं होतं. तेव्हा मी एका ह्याच्यामध्ये बोलली पण होती की काहीतरी एकदम व्हाईट वॉश दिलेला आहे, कलर काढलेला आहे, सो डेफिनेटली कुछ तो गडबड आहे दया. आणि तसंच झालं.
आणि दुसरी गोष्ट की ते कलर आम्हाला त्याचा फील घ्यायचा होता, तर आम्ही विचार केला आपण थोडा आधीच काढूया आणि मग थोडं आपण पण राहूया असं वेगळ्या छान अशा फ्रेश अशा ह्याच्यामध्ये वातावरणात आणि एकदम न्यू. आता हे घर कसं वाटतं एका वेगळ्या कलरमध्ये, त्याचा आपण पण थोडा एक्सपिरियन्स घेऊया. हे असं कोण करतं? म्हणजे लिटरली जर तुम्हाला जी तू माहिती दिली त्याच्यावरून तुम्हाला एकदम फ्रेश आणि असं चांगलं आणि असं व्यवस्थित आणि कोण तिथे राहतंय असं कळलं पण नाही पाहिजे. अशा गोष्टी करून तुम्हाला जर ते घर जेव्हा दाखवताना तुम्हाला दाखवायचं असतं, तर आपण साधं असं आपण वॉशरूमचे स्विच वगैरे, तर तिथे हात लागून वगैरे थोडं खराब होतंच नाही म्हटलं तरी. आणि घरात लहान मूल असल्यावर तर अजिबातच ते पॉसिबल नाही आहे की तुम्ही असं एकदम फ्रेश ठेवा. एका महिन्याभरातच त्या कलरचं म्हणजे थोडंफार त्याच्यावरती तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल. तर ह्या बाईने जर तिथे त्यांना सद्भावनेने म्हणजे आम्हाला हे घर चांगलंच द्यायचं आहे असं करून जर तो कलर जर तू खरंच त्या भावनेने केला असतास ना, तर तू मुळात तिथे तो कलर काढून राहिलीच नसतीस. म्हणजे तिथे पण तुझं ना ते राहिलंच होतं, तुझं ते मन भरतच नव्हतं, तुझं तिकडे पण त्याच्यामध्ये जीव तुझा होताच, अडकलेलाच होता आणि ते तुला ते स्वतःला पण उपभोगायचं होतं, त्याच्यामुळे तू तिथे राहिलीस. नाहीतर असा मूर्खपणा कोण करतं की प्रत्येक वेळेला मग ते क्लीन करत राहायचं, प्रत्येक वेळेला कोण बघायला येणार की ते कळवणार, मग सगळं काही कार्पेट वगैरे उचलायचे आणि मग ते किचनचं वगैरे क्लीन करायचं, मग ते काय ते म्हणत होती एअर स्प्रे टाईप काहीतरी, ते सगळं करून जायचं, सगळं एकदम असं कोण राहतंय ते कळू नये याची पूर्ण दक्षता घ्यायची. त्याच्यापेक्षा राहायचंच नाही ना, मूव्ह आउट करायचं आणि मग ते घर द्यायचं रिकामं करून. आणि मग गेलं की त्यांना पण ताजं ते येणाऱ्याला पण ते फ्रेश वाटेल ना. कितीही नाही म्हटलं तुम्ही 1-2 महिने पण त्याच्यामध्ये राहिलं तरी पण ते शिळं होतंच ना, ते कोणतरी राहून गेल्याचं ते फिलिंग येतंच. कशाला? जर तुम्हाला जर इतकंच तुम्ही असं आमचं छान घर आम्हाला असं छानच द्यायचं होतं, तर मग कशाला तिकडे कडमडत राहिलात? ह्याची 2 कारणं असू शकतात की तुमची वृत्तीच नाही आहे ते देण्याची तसं होल हार्टेडली आणि असं छान असं ह्याच्यामध्ये फ्रेश असं त्याच्यामध्ये तुमचा जीव अडकलेला आहे. ते तुम्हाला पण थोडं ते त्याचं पण एक हे आहे की जेव्हा तुम्ही स्वतः तिथे मूव्ह इन केलं तर तेव्हा तुम्ही तो फील घेतलेला होताच ना. मग जाताना कशाला तुम्हाला फील घ्यायचा होता? किंवा तुम्ही आता दुसरीकडे कुठे गेलात तिथे तर तुम्हाला तो फ्रेश फील येणारच होता ना. मग परत कशाला ह्या घरामध्ये कशाला तिथे जीव अडकलेला होता तुमचा? दुसरी गोष्ट, अगेन हे घर सोडून दिलं आणि म्हणजे ते कोणी त्याला बाहेर मिळेपर्यंत आपण कुठे राहणार? मग तो खर्च ॲडिशनल. त्यापेक्षा ह्याच घरात राहूया. मग कसं करणार? आता ह्या घरावरच सगळं पुढचं हे निर्भर आहे, नथिंग रॉंग इन इट, पण ते एक्सेप्ट पण नाही करायचं. त्याच्या मग स्टोरीज कुकअप करायच्या, त्याचं काहीतरी भलतंच सांगायचं की आम्हाला फील घ्यायचा होता आणि हे करायचं होतं आणि ते करायचं होतं. रियालिटी तर हीच आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठे जायला नव्हतं, छप्पर नव्हतं. आणि जर तुम्ही गेला पण असता तर तुम्हाला तो खर्च करावा लागला असता, तो खर्च तुम्हाला करायचा नव्हता. म्हणूनच तुम्ही त्याच घरात राहत होतात जे घर तुम्ही विकायला काढलं होतं. आणि कारणं वेगवेगळी सांगितलं. हे सिम्पल आहे, प्रॅक्टिकल होतं, तुम्ही सांगू शकला असतात. पण अगेन मोठेपणा करण्याची चूल जात नाही ना, ते आड येतंच. तसंच आहे हिचं. सरकॅस्टिक बोलता येतं पण सरकॅझम समजत नाही बाईला, चौयथरीला. इतकं फक्त कुचकेपणा, फक्त कुचकी तूच आहेस का गं? कुचक्याला कुचके बरोबर भेटतात. तर तसंच हिला एकीने कॉमेंट केलेली. हिने खूप असं नाटकं केली की माझे फ्रेंड्स आणि मला खूप आणि लक्षात राहील, आणि ते काय झाडाला बिडाला का मिठ्या मारत होती काय माहिती, त्या झाडाला मिठी मारत होती. एनिवेज, तर हिला एकाने कॉमेंट केलेली, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. एक दिवस येईल जेव्हा तात्या तुम्हाला सगळ्यांची भेट करून देईल. भारतामध्ये तुम्ही सगळे एकत्र भेटाल, तुम्ही पण आणि तुमचे फ्रेंड्स पण, आणि एकत्र राहाल आणि मज्जा करा, आणि तेव्हा पण व्हिडिओ बनव आणि नांदा सौख्य भरे. त्याला हिने थँक्यू आणि हार्ट दिला होता. सो चवियत्री, तुला बहुतेक समजलं नाही त्यांना काय म्हणायचं होतं ते, पण ते ज्यांनी कोणी कॉमेंट केलेलं, हे लोक असे नाही हो, हे लोक असं सहजासहजी नाही, तेच सांगितलं काय, कसंही करून ते आता असे हातपाय मारणार. त्याच्यात पण अगेन असं काही हे नाही आहे की हार्ड अँड फास्ट. हे ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी, ज्याला जे चांगलं वाटतं आणि प्रयत्न करत राहणं इज अ गुड थिंग. बट
परत सगळी गोष्ट तिथेच येऊन थांबते की किती ते खोटेपणा करायचा, किती आपलं सगळं आलबेल आहे, किती आपण कसे आहोत, आपणच कसे भारी आहोत हे दाखवण्याचा किती केविलवाणा प्रयत्न करायचा ना. आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत किती कसला कसला सामना करायला लागला आणि हाऊ डिफिकल्ट इट वॉज द जर्नी. आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण डिआयसिंगचंच प्रोसेस, ते पूर्ण वेळ तेच बसून तेच पकवत बसली की कसं बघा हे होतंय ते होतंय. ते थोडक्यात माहिती सांगितली 1-5 मिनिटात नाही, पण पूर्ण वेळ तेच आपलं चालू आहे. चवियत्री आहे ना, ते कुठे आता वापरायचं, तर वापरते आपली चिवचिव चिवचिव चिवचिव. आणि कोण रे कोण ते सिविक सेन्सचा व्हिडिओ बनवलेला आणि मग चवीला असं म्हणाले आमच्या, आणि मग ते चवीलाच बोललेलं झोमलेलं हिला, बाकी काय नाही. ते चवीला आपण पुढे पुढे करायचं खूप सवय आहे ना, त्याला असंच पाहिजे. पण हिला ते झोमलं होतं आणि सिविक सेन्सचा व्हिडिओ बनवलेला. तर मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे, तुझा सिविक सेन्स कुठे गेला गं, जेव्हा तू तिथे कॅमेरा लावून बसलेली आणि मागे वॉशरूम होतं आणि तिथून बायका बाहेर येत होत्या आणि ते कपडे ॲडजस्ट करत होत्या किंवा त्यांची पॅन्ट ॲडजस्ट करत होत्या किंवा काही इवन वॉशरूममधनं बाहेर पण येत होत्या नॉर्मली. तर त्यांना तू अखंड कॅप्चर केलंस आणि तुला ते ब्लर पण करावं असं वाटलं नाही. कॅप्चर झालं ते झालं, चल तू तेव्हा ते काही बोलत होतीस कंटिन्यूस, तुझी चप्पड 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 चालू होती, तर तुला ते कट नाही करता आलं. पण तू त्या मागच्या व्यक्तींना, तू वॉशरूममधनं बाहेर येणाऱ्या त्या बायकांना किंवा जे पण कोणी होते पॅसेंजर्स, त्यांना तू ब्लर तरी करू शकली असतीस. तेवढी पण मेहनत नाही तुला घेता आली. किंवा तेव्हा नाही आठवला तुला सिविक सेन्स? हा तुझा सिविक सेन्स आहे का? फक्त असं दाखवायला असं नसतं. तो सिविक सेन्स आहे ना, मुळातच असावा लागतो. मग तो असं वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण तो दिसून येतो की किती आहे तुमच्यामध्ये तो. असं नाही की कुठल्या तरी जिथे लोक बघतायत किंवा जिथे खूप लोक आहेत तिथेच आपण कसे शहाणे आहोत, असं नाही आहे. हे व्हिडिओमध्ये पण जेव्हा जसं मावसाळ म्हणते ना, कोणी बघत पण नसेल तरी तुम्ही काय करता ते मॅटर करतं. तर ते मॅटर करतं, हे असं मॅटर करतं. हे जर त्या व्यक्तीने कधी ऑब्जेक्शन घेतलं ना, लेने के देने पड जाएंगे. हां, नशीब आहे तुमचं कोण काय हे नाही करत आहे. जे चोरी छुपे तुम्ही शूट करता, कोणाला पण हे करता, कोणाची पण प्रायव्हसी इन्व्हेड करता, हे सगळं ज्या गोष्टी तुम्ही जे करता ना, ते अंगाशी आलं ना खूप बेकार होणार आहे. आणि हे आलंच पाहिजे तुमच्यासारख्यांच्या. हे जर तुम्हाला कोणी असं कॅप्चर केलं तर तुम्हाला चालेल का? तुझ्या चवीला कोणी सांगितलेलं का जाऊन त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांना काहीतरी बच्चन द्यायला किंवा त्यांना शहाणपणा शिकवायला? नेहल्याला देहला भेटतोच, तसं तुला त्यावेळेला भेटलेला आणि ह्याच्या पुढेही कोण ना कोणतरी भेटेल. शाणा असेल ना तर त्याने जरा आपल्या बायकोकडे बघावं, आपली बायको काय करते ते. म्हणजे असले अपमान होणार नाहीत यापुढे. आणि जर तुमचे अपमान झाले ना तर तुम्हाला बोलण्याचा काहीच हक्क नाही आहे, कारण तुम्ही दुसऱ्याची कुठे प्रायव्हसी जपता. म्हणजे लोकांनी आता ते काय ते किचनमध्ये आता ते आयलंड आहे, किचन आयलंड, तर त्याच्यावरती ऑफिस सेटअप केलं आहे म्हणे चवीने आणि त्याचं लगेचच काम सुरू झालेलं आहे. आणि तिथेच उभं राहून काम करतो का तो? का खाली बसला तर काय हे होणार आहे का? कमीपणा येतो का? किंवा एक साधी तू वॉलमार्टमधनं एक चेअर नाही आणू शकत, एक टेम्पररी? इतके पण म्हणजे इतकी चिंगुसी यार. पण ठीक आहे, ते टेबलचा तू उपयोग करतेस जे काय आहे ते, पण बसण्यासाठी म्हणजे किती वेळ तो असा अख्खा वेळ, आता काय ते असेल आता 8 to 5 जॉब असेल त्याचा, म्हणजे आता तो 6 वाजता लॉग इन करतो टाईम डिफरन्समुळे, तर 6 ते वॉटेवर 3 वाजेपर्यंत असेल, तर तो अख्खा वेळ असा उभाच असतो की काय करतो? म्हणजे काय, कशावर सिंपती घ्यायची? ती सिंपती घेण्यासारखं पण काय आहे का त्याच्यामध्ये? उगाचच हे तुमच्या अंगातला चिंधीपण आहे, अजून काय नाही आहे. एखादी व्यक्ती असेल तर आणेल जरा ना चेअर, एवढं आहे तर गाडी घेऊ शकता. 4 दिवसात एक चेअर नाही घेऊ शकत? एवढं त्याच्यामध्ये ते सामान येईपर्यंत जीव नुसता अडकला आहे त्याच्यात, जरा पण पैसे नाही खर्च करायचे. म्हणजे अगेन प्रायोरिटीजच सेट नाही आहेत. काय प्रायोरिटी आहे त्यांच्या लाईफमध्ये, कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये सध्या आपल्याला जास्त जरूरत आहे त्या गोष्टी केल्या पाहिजेत, ते नाही. 10 वाजता मी जेवते म्हणे सकाळी, मोठेपणा दाखवायच्या नाद्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधनं जी रियालिटी एक्सपोज होते. चालतंय थोडं, आता ॲडजस्ट करावं लागेल वगैरे. ही ॲडजस्टमेंट आहे रिअली डूड? हे लोक अक्षरशः काय ना काहीतरी जुगाड करून असं हे करतात. तुला मिळतंय, खायला मिळतंय, चांगलं मिळतंय, सगळ्या गोष्टी तो करतोय, तो पण एक कसा म्हणजे ही इज नो डिफरंट दॅन अदर DBS हजबंड्स. तो पण तसाच आहे, मिंधाच आहे तो पण, नुसता झुकला आहे.
आणि तेच ते ओझं घेऊन आपला ओझे भाऊसारखा पूर्ण खांदे असे त्याचे दबला आहे तो अक्षरशः, त्याच्या बॉडी लँग्वेजमधूनच कळते प्रेशर आलं आहे त्याला ते. पण हिला कळत नाही आहे, कारण हिला घाणेरडी सवय आहे नुसतं आपलं दुसऱ्या आयजीच्या जीवावर बायजी उदार, त्याच आविर्भावात वावरते. कारण ते जेव्हा ते मेक्सिकोला गेलेले त्यामध्ये पण असं म्हणजे जराही हिला अजिबात हे नाही, त्याला आवडतं तो करतो. अरे ठीक आहे, त्याला आवडतं तो करतो, पण हेल्थ वगैरे हे का बायकोचं कर्तव्य आहे की नाही आहे? तुला वाटलं पाहिजे ना की त्याला, जरी तुला आवडतं पण हे हेल्थच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. जसं आपण फनीला म्हणतो तसंच हा ऑफिसमधनं, आणि मग ह्याचं तेच आहे ना, ते असं लेबरर्सचं कसं असतं, असं एक्स्ट्रा वर्किंग आवर्स करायचे आणि मग त्याच्या बदल्यात सुट्ट्या घ्यायच्या. तर तसंच मग तो बॅक टू बॅक ड्युटी करतो. नंतर ज्या दिवशी निघायचं असतं त्या दिवशी पण रात्रीची जर्नी ठेवतात हे, कारण मग तो सकाळी पूर्ण ड्युटी करून येतो आणि मग एक नॅप घेतो. त्याला 10 मिनटाची नॅप पण इनफ असते. मग तसं प्लॅन करतात. म्हणजे काय जीवाचं काय किती ना. आणि आता पण तिचं तेच चाललं आहे की आता तुम्हाला खूप छान हे बघायला मिळणार आहे, आता आपली गाडी आली, आता आपण खूप फिरणार आणि तुम्हाला मी खूप काय काय दाखवणार आणि आता एक्सप्लोअर करायचं आहे, आता आपल्या रोड ट्रिप्स चालू होतील. नो वंडर ना मग अशा लोकांचे नंबर लागतात. कारण असं जर तुम्ही काम कराल आणि अशा पद्धतीने तुम्ही भटकण्यातच आणि ह्याच्यातच तुम्ही वेळ घालवाल तर इट डझंट बेनिफिट टू द कंपनी. म्हणजे त्यांना काय फायदा आहे ना. तुम्ही आजकाल जर आपल्याला टिकायचं असेल तर तुम्ही बेनिफिशियल प्रूव्ह करावं लागतं तुम्हाला. जे मला वाटतं की ह्यांच्याकडनं कधीच होणार नाही, किंवा रादर ही बाई त्याला कधी ते करू देणार नाही. तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. मेक्सिकोला अगेन आपण बघितलं, तो कामासाठी गेलेला, पण हिचं काय, ही ट्रिपवर गेलेली. ही एक्सपेक्ट करते की त्याने त्याचं काम, मेन कामाचं ठीक आहे जेवढं तेवढं कर आणि आम्हाला फिरव बाबा पहिले. आम्ही सगळीकडे ते टॅगलॉंग व्हायचं आणि सगळीकडे फुकट फिरायचं. यावेळेला कंपनीने बरोबर शिकवलेलं आहे. तर जरा बाई जरा धीर धर. ढाचे देतेस लोकांना, माहिती आहे तुला ते ट्रिक आहे आणि ते आता करावंच लागणार आहे की आपल्याला हे बघायचं आहे, ते बघायचं आहे, मी तुमच्याबरोबर हे शेअर करेन, ते शेअर करेन. ते ठीक आहे, पण थोडं दमाने घे बाई, दमाने घे. त्याचा जरा विचार कर. त्याच्यावर आता खूप प्रेशर आहे. इट्स नॉट इझी. गेम खेळते, गेम होणार ना एकदा कळणार मग गेम कसा खेळायचा असतो ते. काय बाई आहे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला पटलं असेल. नाही पटलं तरी इट्स ॲब्सोल्युटली फाईन, बिकॉज हे माझे विचार आहेत जे मी तुमच्यापर्यंत पोचवले. आणि मला हे असं वाटतं, कारण ह्या व्यक्तीच्या बाबतीत आहे ना खूप लोकांचा, जसं मी स्टार्टिंगलाच बोलली की खूप लोकांच्या डोळ्यावर पट्टी आहे. म्हणजे अक्षरशः मला असं काही लोक असेही म्हणतात की जाऊ दे, तिला वागू दे, ती ठीक आहे, इट्स ओके. नाही, इट्स नॉट ओके. फॉर यू इट माइट बी ओके, बट फॉर मी ऑल आर सेम. जे मला खटकतं ते खटकतंच, मग ती व्यक्ती कोणीही असू दे. माझं कोणी लाडकं दोडकं असं अजिबात नाही, बायस्ड मी होऊ शकत नाही. सो माझं जे काही मत असतं ते मी अपफ्रंटली मांडते. सो नो एक्सक्युजेस, नो एक्सेप्शन अँड नो सॉफ्ट कॉर्नर फॉर एनीवन. अगेन मी त्याच मुद्द्यावर कन्क्लूड करेन की जर बोंबाड एकपट आहे तर ही चारपट आहे. स्पेसिफिकली खोटं बोलणं, लपवाछपवी करणं ह्या बाबतीमध्ये. कारण जर बोंबाडने 3 महिन्याचं काहीतरी लपवून ठेवलं असेल किंवा 3 महिन्याचं ती उशिराने टाकत असेल, डिलेड कॉन्टेंट असेल, तर हिने तर वर्षभर ते लपवलेलं आहे. कुठे 3 महिने आणि कुठे वर्ष. आणि गरज म्हणजे जे म्हणतात ना की जे दिसतं तसं असतं ते माणसं तरी कमी हे असतात, म्हणजे कमी डेंजर असतात. पण जे एक दाखवतात वेगळं आणि असतात वेगळे ना, ती माणसं जरा जास्त घातक असतात. आणि ते फिलिंग मला ह्या बाईकडे बघितल्यावर येतं. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टर्ससोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासळा.